जानेवारीला आपण सगळ्यांनी दारामध्ये गुढ्या उभारायच्या आहेत, सडा रांगोळी काढायची, घर दिव्यांनी सजलं पाहिजे, दिवाळीच वाटली पाहिजे। भारतीय लोकांच्या जीवनामध्ये 2 दिवाळ्या असणार आहेत, एक कार्तिकातली दिवाळी आणि इथून पुढे येणारी 22 जानेवारी ही एक दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असणार आहे। त्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे, राम ललाला नैवेद्य दाखवायचा, त्या दिवशी रामाचं भजन करायचं, घरामध्ये पाळणा सजवायचा आहे तुम्ही सगळ्या महिलांनी, आणि रामलाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा, राम भगवानला खीर, घरात पुरणपोळी बनवा, ज्यांना शुगर नाही तेच खा। तर असा हा पूर्ण सोहळा आपल्याला साजरा करायचा, नवीन वस्त्र परिधान करायचं त्या दिवशी, बरं नवीन स्वच्छ सुंदर सगळं आनंदी वातावरण असलं पाहिजे। पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा त्या दिवशी टोपी, पांढरे शुभ्र कपडे, नाही तर आठवड्यापासून खुंटीला अडकवलेले कपडे घालू नका, हा तसं काही करायचं नाही। उत्साह, एक आनंद उल्हास असला पाहिजे आपल्या सगळ्यांना। तर असो हा जो कालावधी आहे ना, हा खूप मोठा पर्वकाळ आहे भारतीय लोकांच्या जीवनामध्ये। 22 जानेवारीची प्रत्येक जण वाट पाहतो, अशा या मंगलमय पर्वकाळामध्ये आदरणीय गदादी गुरुजींनी भव्य अशा या कीर्तन महोत्सवाचं नियोजन केलं। त्यांच्या मदतीला सगळा व्यापारी संघ आहेत, वकील साहेबांचा ग्रुप आहे, पत्रकार बांधवांचा ग्रुप आहे, आणखी बरीच मंडळी आहेत। कदाचित अज्ञानानं बोलण्याच्या ओघात एखादं नाव चुकण्याची शक्यता आहे माझ्याकडनं, तर सगळी गावकरी मंडळी, या सगळ्या मंडळीचं उत्तम सहकार्य आणि त्या माध्यमातून साकारलेला हा भव्य असा महायज्ञ। सुंदर अशी शिवकथा आपल्याकडे आहे, डग साहेबांनी त्याचं यजमानपद घेतलेलं आहे। तर ही खूप एक पर्वणी आहे माजलगावकरांच्या जीवनामध्ये, खूप मोठी पर्वणी आहे। धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे। त्या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आंतरिक ऊर्जा वाढवण्याचं काम किंवा माणसाचा एक आत्मविश्वास वाढण्याचं काम या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असतं। खरं पाहता 11 वर्षापूर्वी गुरुजींनी जेव्हा हा कार्यक्रम चालू केला असेल त्यावेळेला काय ते स्वरूप असेल, आज येवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा मेलू गेला गगनावरी असं म्हणायला काही हरकत नाही। एवढा भव्य स्वरूपातील तपपूर्ती सोहळा पाहून मनाला खूप आनंद वाटतोय, पण हे सगळं वैभव पाहण्यासाठी गुरुजींनी त्याच्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत किंवा तुम्हा सगळ्या मंडळीनं याच्यासाठी किती सुंदर सहकार्य केलेलं आहे त्याची साक्ष देणारा हा कार्यक्रम आहे। गुरुजींची एकच इच्छा आहे की माजलगाव नगरीमध्ये माऊली ज्ञानोबारायांचं मंदिर तयार व्हावं, बरोबर गुरुजी? त्या पवित्र इच्छेनं आणि तुमच्या सगळ्यांची टाळी वाजवणं याचा अर्थ मंदिर होणारच आहे, बनाएंगे मंदिर, बरोबर ना? माजलगाव झोपल्या का मंदिर बनवायचंय ना? हा, असंही एरवी तुम्ही यांच्या खिशातले 100ची नोट काढून घेता की नाही नकळत? हा, मग तसं थोडस चांगल्या कामासाठी 200 काढले तरी काही हरकत नाही, कीर्तनातून सांगतो चांगल्या कामासाठी। आणि तुम्ही सुद्धा सगळी मंडळी इकडे तिकडे पैसे आपण खर्च करतो, पैशाला 12 वाटा आहेत, कुणीकडे जातात ते, पण आपण जो पैसा कमवतो त्यातून काहीतरी चांगलं झालं पाहिजे। या माजलगाव नगरीला काहीच कमी केलं नाही देवानं। सगळीकडे जर दुष्काळ असला बीड जिल्ह्यामध्ये तरी माजलगावला कधी दुष्काळ नाही। काय माजलगावला कधी दुष्काळ नाही। आणि एवढं मोठं पाणी आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत। बस माऊली ज्ञानोबाराय जर या नगरीमध्ये आले ना, माऊलींचं जर मंदिर झालं तर बस धन, पण धन वापरावं कसं याच्यासाठी जे ज्ञान गरजेचं आहे ते ज्ञान दान करणारी मूर्ती जर आपल्या इथे उभी राहिली, मंदिरामध्ये साकारली, तर या माजलगावला कधीच कमी काही पडणार नाही। बस माजलगाव या शहराचं नाव आणखी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल। विठ्ठल विठ्ठल। आपण आपल्या अभंगाकडे वळणार आहोत। वेळ आपल्याकडे मोजकी आहे, मोजक्या वेळेमध्ये चिंतन पार पाडायचंय। अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगाचा अर्थ सांगते, मग अर्थ सांगितल्यानंतर वेळेमध्ये जिथपर्यंत प्रवास होईल तिथपर्यंतच आपण करू। जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग आहे, अभंगाचा अर्थ सर्वांच्या लक्षात येईल असा आहे। अगदी अधिकारी महापुरुषांच्या मुखातून जे श्रवण केले तेच तुम्हाला सांगणार आहे, माझं स्वतःचं काही नाही याच्यामध्ये। कमोदिनी काय जाणे तो परिमळ,
भ्रमर सकळ भोगी तसे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कमळाच्या फुलामध्ये सुगंध आहे, पण त्या सुगंधाचं महत्व कमळाला आहे का? नाही. त्या कमळाच्या फुलातल्या सुगंधाचं महत्व भुंग्याला आहे. शेकडो किलोमीटरवरून भुंगा येतो आणि त्या फुलातला गंध मकरंद वेचत असतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे कमोदिनी काय जाणे. कमळाच्या फुलामध्ये जो सुगंध त्याचं महत्व कमळाला नाही, त्याचं महत्व भुंग्याला आहे. तसं देवा तैसे तुझ ठावे नाही तुझे प्रेम सुख जाणो. देवा तसं तुझं नाव आहे, त्या नावाचं महत्व तुला कळत नाही. तुझ्या नावाचं महत्व कुणाला कळत आहे? ते आम्हाला कळतंय. आईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्या दुधाची किंमत आईला कळते का? त्या दुधाची किंमत कुणाला आहे? बाळाला. माते तृण बाळा दुधाची ते गोडी, ज्याची नाही जोडी त्यासी कामा. आणि शेवटी सांगितलंय, मोत्याचा जन्म शिंपल्यामध्ये होतो, पण त्या शिंपल्याला मोत्याची काय किंमत? त्या मोत्याची किंमत जो मोती उचलून अगदी गळ्यामध्ये मोत्यांचे माळ बनवेल किंवा अंगठीमध्ये त्याला धारण करेल, त्या व्यक्तीला त्या मोत्याची किंमत आहे. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये. असा या अभंगाचा अर्थ आहे. आता याचा विस्तार करू. विठ्ठल सगळ्यांनी कान देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबारायांचा गौड अभंग आहे. पण माझे जगद्गुरु तुकोबाराया की या ज्या अभंगाचे रचनाकार आहेत, अभंगाचे जन्मदाते जगद्गुरु तुकोबाराया काही सामान्य संत नाहीत. चांगलं तोंडातून बाहेर पडण्यासाठी पिंड चांगला असावा लागतो. अगोदर पिंड जर चांगला नसेल तर चांगलं काय बाहेर पडणार आहे तोंडातून? हा भव्य असा कार्यक्रम साकारलाय. इथे वाईट विकृतीची, वाईट विचाराची माणसं एकत्र नाही आली, आणि चांगली माणसं एकत्र आली म्हणून तर चांगलं बाहेर पडलंय. हे सहज कुणाच्या नाही घडत नाही. यज्ञामध्ये विघ्न आणणारे भरपूर असतात, पण यज्ञामध्ये दक्षिणा देणारे कमी असतात. दानधर्म करणारे कमी असतात, विघ्न आणणाऱ्यांची संख्या जास्त असते. पण ज्या पवित्र आत्म्यांच्या माध्यमातून, पवित्र पिंडांच्या माध्यमातून जे काही चांगलं घडतं ना, तर समजावं ते व्यक्तिगत चांगलं काम करणाऱ्या लोकांचं तर पुण्य आहे, पण त्यांच्या वाडवडिलांचं सुद्धा पुण्य आहे. म्हणून एवढा मोठा भव्य असा महायज्ञ त्यांच्या हातात संपन्न होतोय. खरंच ही जी आयोजक मंडळी आहे ही फार पुण्यवान आहे, ही फार भाग्यवान मंडळी आहे. आणि सांगू तुम्हाला, धर्माच्या कार्यामध्ये पैसा सगळ्यांचाच खर्च होत नाही. कुणी म्हणाल फक्त श्रीमंतच लोकांचा पैसा खर्च होतो, असं अजिबात नाही. श्रीमंत असावा, पण त्या पैशाला सुद्धा पुण्य असावं. पुण्यवानाचा पैसाच परमार्थिक कार्यामध्ये खर्च होतोय. ही सगळी व्यापारी मंडळी, काहीतरी यांचं शिल्लक आहे, गुरुजींचं पुण्य शिल्लक आहे, म्हणून या माध्यमातून हे घडलंय. नाहीतर जगामध्ये गरीबही खूप आहेत आणि श्रीमंतही खूप आहेत. खूप श्रीमंत लोक आहेत, खूप गरीब लोक आहेत, पण सगळ्याच्याच पैशाला ही वाट सापडेल असं नाही. असो, चांगल्या तोंडातून बाहेर पडण्यासाठी, चांगलं सत्कर्म घडण्यासाठी तो पिंड पुण्यवान असावा लागतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या पुण्याईची काही गोष्ट आपण आपल्या लहानवाणीनं करावी. जगद्गुरु तुकाराम महाराज तर खूप महान आहेत, खूप महान. जगद्गुरु तुकोबारायांचं महिमा अनेक प्रमाणाद्वारे, अनेक उदाहरणाद्वारे देता येईल. जगद्गुरु तुकाराम महाराज एवढे महान साधू आहेत, एवढे महान साधू की अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. स्वतः महाराज म्हणतात, देव पहावयासी गेलो, देव होवनिया ठेलो, देव होवनिया ठेलो, देव माझा देव माझा
आहे किंबहुना देवापेक्षा जे आपल्यासाठी कमी नाहीये. विश्वाच्या मालकानेही ज्यांच्या मागे पुढे चालावं. विश्वाचा मालक तुकोबारायांच्या मागे मागे चालतोय. एक प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती असेल माझ्या ताई दादांनो. जगद्गुरु तुकोबाराच्या वाटेवर चालत होते ना, ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करत होती. मी महाराजांचं महत्व सांगते तुम्हाला. माजलगाव महाराज ज्या वाटेवर चालत होते ना, ती वाट विठ्ठलाचं भजन करत होती. आपली वाट लागली तर आपल्या तोंडाला भजन येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. महाराजांची भक्ती श्रेष्ठ आहे. स्वतः महाराज सांगतात, जेथे जातो तेथे तू माझा साथी, जेथे जातो तेथे तू माझा साथी, चालविशी हाती धरोनिया, चालविशी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा साथी, जेथे जातो तेथे तू माझा साथी, जेथे जातो चालविशी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तू माझा साथी. जगद्गुरु तुकोबाराया महान संत आहेत माझ्या ताई दादांनी. महान संत जगद्गुरु तुकोबाराया देवाच्या मागे मागे चालतात. नवलच नाही, भगवान त्यांच्या मागे मागे चालतो. माझ्या शब्दाकडे थोडस लक्ष दिलं तर माझ्या बोलण्यातला भाव कळेल बरं तुम्हाला. महाराज देवाच्या मागे मागे चालतात, नवल नाही. देवच महाराजांच्या मागे चालतो. महाराजांच्या या गोष्टीकडून काही गोष्टी शिकाव्यात आपण. आपण भगवंताची भक्ती करतो, पण भक्ती करत असताना आपण काय काय करतो. आपण मंदिरामध्ये जातो, नवल नाही. भक्ती अशी करा जीवनामध्ये की मंदिरातला देव आपल्या घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं. अशी भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करावी. माजलगावकर बोलणं कांदेऊ नाही का माझं. जीवनामध्ये भक्ती अशी करा, आपण भगवंताचं भजन करतो, अजिबात नवल नाही. त्यांना आपलं भजन केलं पाहिजे. आपण देवासाठी रडतो, नवल नाही. तो आपल्यासाठी रडला पाहिजे. ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. आपण देवाचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो, नवल नाही. त्यांना आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. कोणी म्हणेल मला, ताई देव कुठे भक्ताचं उष्ट खातो का खात नाही. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. आपण देवाचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो, नवल नाही. त्यांना आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. आपण देवाकडे काही ना काही मागतो, नवल नाही. त्यांना आपल्याला मागितलं पाहिजे. ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा. माझ्या ताई दादांनो, तुकोबारायांच्या साधनेतल्या काही अंगामुळे मी तुम्हाला सांगते की महाराज भगवंताच्या मागे मागे चालत होते, नवल नाही. देव त्यांच्या मागे चालत होता. भक्ती अशीच करा, आपण देवाच्या मागे चालतो, नवल नाही. त्यांना आपल्या मागे चाललं पाहिजे. याच्या पुढचं वाक्य सांगते तुम्हाला. आपण देवाचं नाव घेतो, नवल नाही. त्यांना आपलं नाव घेतलं पाहिजे. कुणी म्हणाल, ताई देव कुठं भक्ताचं नाव घेतो का, भक्ताचं भजन करतो का करत नाही. वृंदावनामध्ये अशी एक भक्त आहे की तिच्यामुळे कृष्ण प्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारम कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई. ती भगवंताचं भजन करते, नवल नाही. भगवान तिचं भजन करताय. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे माजलगावकर. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही.
तिच्या नावाला 2 काणे आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा. ती भगवंताचं भजन करते, नवल नाही, भगवान तिचं भजन करतात. किती गोड. श्याम राधे कोई न कहता, कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, राधा के बिना श्याम आधा, राधा के बिना श्याम आधा, कहते राधे श्याम रे, जन्म जन्म के भाग जगा दे राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगा दे राधा का नाम। बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे 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 राधे, बोलो राधे, बोलो राधे, ताली वाजवून भजन करतात. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. राधा राणी सारखी भक्ती करावी आपण भगवंताचं भजन करतो. काय नवल आहे. देवानं आपलं भजन केलं पाहिजे. हे सगळं कशासाठी सांगितलं मी तुम्हाला. तुकोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचं जीवन, भक्तीतलं समर्पण, हे सगळं असंच आहे. ते देवाच्या मागे चालतात नवल नाही, भगवान त्यांच्या मागे चालतो. अरे देवानं ज्यांच्या मागे चालावं, ज्यांच्या पाय वाटेनं विठ्ठलाचं भजन करावं, ज्या महात्म्यानं स्वतः वारकरी संप्रदायाचं कळस बनावं, 5व्या वेदाचा निर्माता व्हावं, एवढे महान साधू जगद्गुरु तुकोबाराया विश्वाच्या मालकाला काही गोष्टीमध्ये चॅलेंज करतायत. काय म्हणतात देवाला, देवा तुला काही कळतच नाही. हे ऐकायला तरी बरं वाटतंय का माझलगाव. पण हे खरं आहे. देवा तुला कळत नाही, पण कशा संदर्भात कळत नाही. अभंगाचं 2रं चरण. पैसे तुझे ठावे नाही तुझे 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 पैसे तुझे ठावे नाही
जैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो देवा. तुला माहित नाही याचा अर्थ काय, तुला काही कळत नाही. कशा संदर्भात? तुझ्या नामाचं महत्व देवा तुला कळत नाही. आता लक्षात घ्या, ज्यानं हे विश्व निर्माण केलंय त्याला म्हणावं तुला काही कळत नाही, ही गोष्ट काय साधी आहे का? अरे अख्खं घर जे चालवतंय त्या घर प्रमुखाला एखाद्याला म्हणावं तुम्हाला काही कळतच नाही, कसं वाटतंय? माझल का झोपले का? तुम्ही घर चालवता, सगळ्या जगातलं कळतं तुम्हाला, आणि घरातले लोक म्हणतात तुम्हाला काही कळतच नाही. पण असा प्रयोग होतो कधीतरी तुमच्यावर, बरोबर? तुम्हाला खरं आहे ना? आणि प्रामाणिकपणे मान्य करताना त्याच्याबद्दल धन्यवाद. काही कळतच नाही असं म्हणतात कधी कधी आपलीच माणसं. बरं, ज्यांना काहीच कळत नाही तेच म्हणतात बरं का तुम्हाला काही कळत नाही. तर आता तुकोबाराय म्हणतात देवा तुला काही कळतच नाही. देवा तुला काही कळतच नाही. जगाच्या मालकाला हे म्हणणं कसं सोपं वाटतंय का तुम्हाला? पण विश्वाच्या मालकाला म्हणावं तुला काही कळत नाही. ही रचना किती सुंदर केली त्यानं. कुठेतरी आहे का की आपण इथे दाखवा हा हे असं नाही, हे असं पाहिजे होतं असं म्हणायला तरी जागा आहे का? विचार करा. बाकीचं जाऊ द्या, आपल्यावरनं घ्या. एवढी सुंदर भगवंतानं माणसाच्या शरीराची रचना केली. तोंड बरोबर इथे हाताच्या मापाचंच तोंड आहे, आणि हे तोंड जर इथे असतं तो घास कसा भरला असता? आणि नाकपुड्या खाली असण्याऐवजी जर उलट्या असत्या तर तोंडात जाण्याऐवजी अन्न नाकामध्ये गेलं असतं. पण भगवंताची रचना फार सुंदर आहे. जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. भगवान परमात्माच्या या रचनेमध्ये कलाकृतीमध्ये आपण कुठंच उणीव चूक काढू शकत नाही. एवढी सुंदर त्याची रचना आहे. त्याला म्हणावं तुला काही कळत नाही. असाच एक होता अडमुठ माथे फिरू पैशानं श्रीमंत झालेला. त्याला वाटलं शिक्षण म्हणजे शिक्षण मिळालं आणि शिक्षणाने एवढा विद्वान झाला, पैसे भरपूर कमवायला लागला, आणि त्या ज्ञानाचा त्याला अहंकार झाला आणि काय म्हणत सोडला, या जगात देवच नाही, देवाला असेल तर देवाला काही कळत नाही. गावाकडे त्याची शेती होती, भरपूर पाणी होतं, आणि त्याच्या शेतामध्ये मजूर होता त्यानं कामावर ठेवलेला शेती पाहण्यासाठी. त्या शेतकऱ्या गावाकडे आला तो सुट्टीच्या काळामध्ये, आणि त्याच्या शेतावरच्या कामावर असलेल्या माणसाला त्यानं बोलावून घेतलं. म्हणजे का रे तुझ्या देवाला काही कळतच नाही? तो म्हटला साहेब मी तुमच्या शेतावर काम करण्यासाठी गरीब बिचारा मी मजदूर आहे, आणि तुम्ही माझ्याजवळ कशाला म्हणताय माझ्या देवाला काही कळत नाही? माझ्याजवळ म्हणू नका, माझी विनंती तुम्हाला. कारण मला देव मान्य आहे, तुम्हाला मान्य नाही हा तुमचा व्यक्तिगत विषय राहिला, पण माझ्याजवळ देवाची निंदा करू नका. हे निष्ठावंताचं लक्षण आहे बरं का माझ्या ताई दादांनो. गरीब आहे पण निष्ठावंत आहे. मैत्री कशाला म्हणतात सांगू तुम्हाला? आपण एखाद्याला म्हणतो माझा एवढा चांगला मित्र आहे ना, तो माझा मित्र आहे असं म्हणतो आपण. पण त्या आपल्या चांगल्या मित्राविषयी जर आपल्याजवळ कोणी निंदा करत असेल आणि आपण ते ऐकण्याचं काम करत असू तर तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही खरे मित्र नाहीत. बोलणं माझं कान देऊ नाही का? आपल्या मित्राबद्दल जर कोणीतरी निंदा करतंय आणि ती आपण ऐकण्याचं काम करतोय तर आपण खरे मित्र होऊ शकत नाही. मैत्री त्याला म्हणतात, एक तर आपल्या मित्राची जी निंदा करताय त्याला विरोध करा. तुमच्यात जर क्षमता नसेल विरोध करण्याची तर किमान ती जागा सोडून जाणं तरी तुमच्या हातामध्ये. ती जागा सोडून द्या, थांबूच नका तिथे. हे खऱ्या मैत्रीचं लक्षण आहे. बऱ्याच लोकांना हेच कळत नाही, मैत्री म्हणजे काय असते, ती जपावी कशी लागते हे कळत नाही काही लोकांना. तर हा गरीब होता पण निष्ठावंत होता. म्हटला साहेब तुमच्या शेतावर मी काम करतो, तुम्ही पगार द्याल ती माझ्या पोटाला मिळते, पण माझ्या व्यक्तिगत निष्ठेचा विषय आहे की मला देव मान्य आहे, माझ्याजवळ तुम्ही देवाची निंदा करू नका. पण तो काही माणूस ऐकायला तयार नाही. तर शेतकरी काय म्हटलं, चला याचा तोंडाला हात लावता येत नाही पण जागा तर आपल्याला सोडता येते. उठला तो तिथून गेला पाणी भरायला शेतामध्ये, पण हा माथे फिरू त्याच्या मागेच. त्याला शेतामध्ये मोठी मोठी टरबूज आलेली होती, टरबूजाचा शेती केलेली होती. त्या साहेबांनी विचारलं, का रे म्हणे याला काय म्हणतात? म्हणे याला टरबूज म्हणतात. अरे एवढी छोटी वेल आहे, याला एवढी मोठी मोठी टरबूज लागली. हा म्हणे ही भगवंताची कलाकृती. म्हणे तुला देवाशिवाय दुसरं काही जमतच नाही. तिथून उठला आणि बांधावर जाऊन बसला. पण बांधावर एक झाड होतं, त्या झाडाच्या सावलीत तो बसला. ते झाड होतं कवठाचं, आणि कवठाचं झाड एवढं मोठं होतं, विस्तारलेलं होतं, मोठी मोठी कवठं त्याला लागलेली होती. ती कवठं त्यानं पाहिली, कवठाकडे एकदा पाहायचा आणि टरबुजाकडे एकदा पाहायचा. त्यानं बोलावून घेतलं त्या पाणी भरणाऱ्या शेतकऱ्याला, ये इकडे म्हणे. काय झालं साहेब? आता तुला म्हटलं ना मी तुझ्या देवाला काही कळतच नाही. म्हणे आता काय झालं? अरे म्हणे एवढी छोटीशी टरबुजाची वेल आहे,
या टरबुजाच्या विहिरीला एवढे मोठे मोठे टरबुज, पण एवढं मोठं झाड आहे, या मोठ्या झाडाला एवढी छोटी छोटी कवठं. काही कळतंय का तुझ्या देवाला? मोठ्या झाडाला मोठं फळ द्यावं, छोट्या वेलीला छोटं फळ द्यावं. तो म्हटला, साहेब हात जोडतो मी तुम्हाला, पण माझ्याजवळ काय देवाची निंदा करू नका. ते गेलं पाणी भरायला. तेवढ्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटला आणि हा तेवढ्यात आडवा पडला होता. सावली खाली आडवा पडला होता. सोसाट्याचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये एक कवठाचं फळ असं तुटलं त्याच्या नाकावर. बरोबर भावी कथा, बरोबर नाकावर पडलं. 4-2 दात तुटले त्याचे, नाकातून रक्त बाहेर निघालं. पण त्यानं किती दात तुटले ते मोजले नाही. अगोदर उठलं आणि टरबूज केवढं आहे ते पाहिलं. तो काय म्हटला, हे जर टरबूज वरती असतं तर माझं काय झालं असतं. आणि मग त्यानं हात जोडले. पुन्हा त्या शेतकऱ्या बोलावून घेतलं, इकडे ये. तो म्हटला, साहेब आता काय बोलणार आहात? आता एकच बोलणार आहे, तुझ्या देवाला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. तुझ्या देवाला जे कळतंय ना ते कुणालाच कळत नाही. म्हणजे आपण देवामध्ये कुठे उणीव दाखवावी, त्याच्यात कुठे चूक दाखवावी असं अजिबात नाही. पण महाराज स्वतः भगवान परमात्माच्या सोबत ज्यांचा वावर आहे, ज्यांची शुद्ध भक्ती अनेक जनमानसाला प्रेरणा देण्याचं काम करते, आपल्या अंतकरणातले तुकोबा जागे करते. अरे खरंच वैराग्य शब्दालाही ज्यांच्यामुळे वैराग्य प्राप्त झालं, असे महान संत जगद्गुरु तुकाराम महाराज खुशाल देवाला म्हणतात, देवा तुला काही कळत नाही. पण कशा संदर्भात म्हणतात? तर त्याच्या नामासंदर्भात. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. देवा तुला एक गोष्ट कळत नाही. पहा, तुला सगळं कळतंय पण एक गोष्ट कळत नाही. कोणती? तर तुझं नाम, तुझ्या नामाचा महिमा. तुझं नकळे मेघश्याम. देवाला काय कळत नाही? तर त्याच्या नामाचं महत्व कळत नाही. हे पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगते. विठ्ठल आणि रामायणातलं उदाहरण सांगण्या अगोदर रामाचं भजन आपण करू. हम कथा सुनाती राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाती राम सकल गुण धाम की. राम ती किती बोल वाजवते ते माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण ते किती समर्पक वाजवते ते फार महत्वाचं आहे. वाद्यातले सगळेच वाद्य वाजवते ते मदन बाबा. पखवाज वाजवते, तबला वाजवते, ढोलक, ऍक्टोपॅड, वाद्यातले सगळेच वाद्य त्याला वाजवता येतात. एकदा टाळी वाजवते. आपल्याकडे जी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे ना, ती मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. म्हणजे आपला जिल्हा एकच आहे, फक्त तालुका बदलून आहे. गेवरा तालुक्यात चकलंबा हे माझं गाव आहे आणि त्या गावी आपण 16 वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. एका मुलीपासून संस्था चालू केली होती आपण. आज 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करत आहोत आणि मला वाटतं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संस्था असेल माझ्या अंदाजानं. तिथे मुली कीर्तन शिकतात, गायन शिकतात, 18 पुराणांच्या कथा शिकतात.
गाण्यामध्येही खूप छान गातात मुली. बऱ्याच मुली कीर्तनकार होऊन कथाकार होऊन बाहेर पडल्या, ज्ञानोबा तुकोबाराची सेवा करतात. कितीतरी मुली पखवाज वाजवतात. त्याच्यामध्ये हे संस्थेतलं रत्न आहे की ती स्वतः मुंबईच्या भागातली आहे, पण शिकण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्यात आली. म्हणजे हे सुद्धा संस्थेचं यशच आहे. आपल्या संस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या मुली शिकतात नवल नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जिथे मराठी बोलल्या जाते ना, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश इथून सुद्धा मुली आहेत, पण त्यांना मराठी जमतंय अशा. तर असो ही सेवा. काय बरीच लोक नाव घेतात आपल्या बीड जिल्ह्याचं, म्हणजे बीड जिल्ह्याला काय वरदानच आहे अध्यात्माचं. आणि खरंच आहे म्हणावं लागेल, कारण सगळ्या साधू संतांची मांदेआळी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. तर असो त्या संस्थेतलं हे लेकरू आहे, खूप छान गुणी आहे, बऱ्याच मुली आहेत. आणि कीर्तनासाठी जी उभी राहिली ना, गोड गाते ती मुलगी आणि सुंदर भागवत कथा करते, कीर्तन करते, देवी भागवत करते. आणि विशेष म्हणजे ती आदिवासी समाजाची आहे. आदिवासी समाजातली पहिली महिला भागवत कथा करायची आपल्याकडे शिकली. खूप छान अशा कितीतरी मुली आहेत. विठाल राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रामायणातला प्रसंग सर्वांच्या परिचित आहे. राम भगवान समुद्राच्या तटावरती वानर सेनेला घेऊन थांबले. 56 कोटी गोलांगुल, 72 कोटी रिसवानर, 18 पद्मदळ भार, लाल तोंडाचे, गोऱ्या तोंडाचे, अस्वलाच्या जातीचे, काळ्या तोंडाचे, अशी सगळी वानर जमा झाली. 18 पद्म वानर. पण या सगळ्या वानर सेनेला घेऊन समुद्राच्या मध्ये जे बेट आहे लंका, त्या लंकेमध्ये जायचं कसं हा प्रश्न पडला. मग इथपर्यंत पोहोचले की समुद्रावर आता सेतू बांधायचा आहे. सेतूचं बंधन बांधून झाला की मग आपल्याला लंकेमध्ये या सगळ्यांना घेऊन प्रवेश करता येईल. मग रावणावर आपण चाल करू, स्वारी करू. बोलणं तर ऐका. सेतू बांधायचा अगोदर नल नील जे आहेत वानर, त्यांच्या हातानं पाण्यावर दगड तरंगवली, पण त्यांना छोटासा अहंकार झाला आणि त्या छोट्याशा अहंकारानं बांधलेला सेतू शून्य झाला. अहंकाराचा कधीच ग होऊ द्यायचा नाही. गचा ढल व्हायला वेळ लागत नाही. तोंड उलट केलं की ढल होतो त्याचा, म्हणून ग कधीच जागा होऊ द्यायचा नाही. मग हनुमानजी बोलले, भगवान आता कोणाच्या हातानं दगड तारायची नाही, तुमच्या नावानं तरतील. वानर मोठी मोठी दगड घेऊन यायची आणि हनुमानजी एका दगडावर रा, दुसऱ्या दगडावर म राम नाव टाकायचे आणि पाण्यावर दगड सोडून द्यायचे. विश्वास बसणार नाही तुम्हाला, पण दगड तरली हो. माझं बोलणं खोटं वाटतंय तुम्हाला? टाकावर पाण्यावर दगड तरणार नाही कुणाच्याच हातानं. हनुमानजीनं पाण्यावर दगड सोडला, दगड तरंगला. पाहता पाहता सेतू तयार व्हायला लागला. सेतू बांधा रे बांधा रे सागरिया, सेतू बांधा रे बांधा रे सागरिया, सेतू बांधा रे सागरिया, सेतू बांधा रे सेतू बांधा रे आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. सेतू बंधनाचं काम चालू झालं. सेतू बांधून झाला आणि भगवंतालाच प्रश्न पडला, अरे पाण्यावर दगड तरणं ही गोष्ट काही सामान्य नाहीये आणि ही वानर खुशाल पाण्यावर दगड सोडतात, ती तरताय. भगवान आले. बरं, सगळी वानर झोपलेली होती. मोठा दगड घेतला टरबुजासारखा आणि अर्ध्यात गेले भगवान. का? एका जरी वानरानं पाहिलं तर उड्या मारून सगळ्यांना सांगून दिलं. पण भगवान त्यांना झोपेत टाकून थोड्या अंतरावर जातात, मोठा टरबुजासारखा दगड घेतात, राम सोडतात, डूब. आणि हा थोडा
मोठा होता नाही, मग खरबुजासारखा घेतला. खरबुजासारखा दगड घेऊन मध्ये पाण्यात आले. राम सोडला, तो पण बुडाला. भगवान बोलले आता शेवटचा प्रयत्न करायचा. लिंबासारखा घेतला. कळाला ना, लिंबासारखा घेतला. कोणाला कळू द्यायचं नव्हतं ना, म्हणून लिंबासारखा घेतला. राम सोडला, भगवान बोलले आता बोरासारखा नको सोडायला, कारण जो सोडला तो पाण्यात बुडाला. भगवान मागे वळाले, तेवढ्यात हनुमानजी, जय श्रीराम. हनुमानजी आले. भगवंताला वाटलं शेवटच्या गोष्टी राहिलं असेल. भगवान म्हणतात, हनुमंता कधी आलात? भगवान, जेव्हा सगळ्यात मोठा टरबुजासारखा दगड पाण्यात सोडला तेव्हाच मी इथं होतो. भगवान म्हणतात, आता हनुमंतराया तुम्हाला सगळं माहितीच झालेलं आहे, तर तुमच्यापासून लपवण्यात काय अर्थ आहे? हनुमंता, मोठी मोठी पर्वत सोडता तुम्ही पाण्यावर आणि ती तरंगतायत. मी छोटा टरबुजासारखा, खरबुजासारखा, संत्रीसारखा दगड पाण्यामध्ये सोडला तर तो पाण्यात बुडाला, आणि तुमच्या हाताने मोठी मोठी पर्वत तरतात, कारण काय? हनुमंतराय बोलले, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं नकडे मेघश्यामा. देवा हे तुला नाही कळणार आहे बाबा. का कळणार नाही? तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्ही जपले प्रेम सुख जाणो. देवा तुला नाही रे बाबा कळणार हे तुझी महती नाही, तुझ्या नामाचीही महती आहे, तुझ्या नामाचं महत्व आहे. आणि आणखी एक उत्तर दिलं म्हणे भगवान, जेव्हा आम्ही पाण्यावर दगड सोडतो तेव्हा त्या दगडाला तुमच्या नावाचा आधार असतो, पण जो भगवानच दगडाला सोडून देतो, देवा तू तारणारा, तू ज्याला सोडून देशील त्याला कोण तारणार या जगामध्ये? दुसरं कोणी तारू शकत नाही, एकच तू आहे सगळ्यांना तारणारा. असो, हा एक प्रसंग झाला. रामायणातला आणखी दुसरा प्रसंग आहे. रामाच्या नावानं पाण्यावर दगड तरली ही बातमी वाऱ्यासारखी लंकेत पसरली, आणि लंकेमध्ये जी राक्षस होती ना, त्यांचा आत्मविश्वास थोडासा कमजोर झाला. राक्षस बोलली, अरे ज्याच्या नावानं पाण्यावर दगड तरताय तो तपस्वी किती श्रेष्ठ असेल, किती महान असेल, किती त्याचा मोठा महिमान असेल. आपण तर टिकू शकत नाही, आपल्या सगळ्यांचा नाश ठरलेलाच आहे. रावणाच्या लक्षात आलं, रावण धूर्त होता, दूरदृष्टी होती, त्याला मनातलं जाणता येत होतं. रावणाच्या लक्षात आलं आपल्या सैन्याचं मनोबल कमजोर झालेलं. सैन्य प्रमुखाला, सेनापतींना सोबत घेतलं, म्हणजे चला समुद्राच्या काठावर आपल्याला तिथे यज्ञ करायचा. आले सगळेजण. महाराज, यज्ञ हा सगळ्यांच्या आहुतीचाच असणार आहे असं वाटतंय आम्हाला, आणि चला तर तुम्ही माझ्यासोबत. सगळेजण आले. म्हणे तपस्वीच्या नावानं दगड तरतोय पाण्यावर, ही गोष्ट तुमच्या कानावर आली? म्हणे हा बरोबर आहे, तुमचा राजा पण काही कमी नाहीये, मी सुद्धा पाण्यावर तुम्हाला दगड तरंगवून दाखवतो. म्हणे कसं काय? पहा तर. म्हणे रावणानं उचलतो तेवढा दगड उचलला, थोड्याशा अंतरावर गेला, सगळ्यांना दूर ठेवलं, आणि कोणालाच ऐकू येणार नाही अशा आवाजात त्या दगडाला बोलला, हे पाषाणा पाण्यात बुडू नको, तुला रामाची शपथ आहे. काय म्हटलं तो? हे पाषाणा तुला रामाची शपथ आहे, पाण्यावर तरू नको. माझ्या ताई दादांनो, एक राक्षस, एक असुर, एक दुष्ट प्रवृत्तीचा जीव जर पाषाणाला म्हणत असेल तुला रामाची शपथ आहे, तो पाण्यात बुडू नको, आणि दृष्टाच्या वाक्यावर जर दगड तरत असेल तर आपण किती छान आहोत रावणापेक्षा. आपण का तरणार नाही विचार करा. फक्त विश्वास ठेवा, भगवंताच्या नामाची किमया फार मोठी, ती सांगणारच मी तुम्हाला, आणि सध्या सांगतच आहे. रावणानं पाण्यावर दगड सोडलाय, तर रावणाच्या हाताने दगड तरला. कशाचा प्रभाव? भगवंताच्या नामाचा. बर, रावण काय चांगला होता का? अजिबात चांगला नाही रावण. रावण का चांगला नाही? तर त्याची प्रवृत्ती चांगली नाही, आणि प्रवृत्ती चांगली नसल्या कारणानं रावणाचं आज कुणी नाव सुद्धा घेत नाही. वनवासी रामाचा जो जय जयकार करतात तो रावणाचा करतात का? असं कोणी म्हणतंय का आपल्या नातवंडाला रावण चल कीर्तनाला? नाही ना. रावण हे कोणी नावच ठेवत नाही. रावण एवढा दृष्ट, त्याचं वाईट पण सांगते मी तुम्हाला, त्याच्यातल्या चुकीच्या गोष्टी किती आहेत ते सांगते, पण तशा माणसाच्या हाताने दगड तरलाय ते सांगण्यासाठी रावण कसा होता ते ऐका. राम आणि रावण याच्यामध्ये फरक आहे. राम म्हणजे सगळ्या सद्गुणांचा विकास, आणि रावण म्हणजे दुर्गुणांचा संग्रह. रावण म्हणजे काय?
दुर्गुणांचा संग्रह आणि राम म्हणजे सद्गुणांचा विकास. राम कसा आहे आणि रावण कसे आहे या दोघांमधला फरक आहे का? मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं अर्धचंद्राकृती अगस्त्यदत्त बाणानं रावण मारला, जमिनीवर कोसळला तो. त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याची पतिव्रता पत्नी हंबरडा फोडत आली. तिचं नाव मंदोदरी. मंदोदरी महान पतिव्रता होती माझ्या ताईंनो. तिचं वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यावर मळ चढतो, पण मंदोदरी अशी विशेष होती, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य होतं. ती मंदोदरी पाहिलं तिनं तिच्या पतीचं प्रेत पडलंय, हंबरडा फोडून रडते, खूप रडते. आता पतिव्रता आहे, काही कमी रडत असेल का? ती रडता रडता ती रागात आली आहे आणि म्हणते माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. काय अशक्य आहे तिला? तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एका पतिव्रतेनं विष्णूला शाप दिला तर देव दगड झाला. त्या पतिव्रतेचं नाव आहे वृंदा. एका पतिव्रतेनं श्रीकृष्णाला शाप दिला, देवा महाभारताच्या युद्धात तू 100 मातीत घातले 5 वाचवलेस आणि 100रातलं एक तरी मला आई म्हणायला ठेवायचं होतंस. या सगळ्याचा कळसूत्र तूच आहेस. माझा शाप आहे तुला. तू जसा माझा निर्वंश केला तसा तुझा सुद्धा निर्वंश होईल. त्या पतिव्रतेचं नाव काय? गांधारी. जेव्हा तिला कळालं ना तिचा होणारा पती आंधळा आहे, तिनं त्याच वेळा डोळ्याला पट्टी बांधून घेतली, अजून अक्षता पडायच्या होत्या. गांधारी म्हणते माझ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा जग पाहणार नाही. म्हणून पतिव्रता धर्म प्राप्त झालाय. मजलगावच्या माझ्या ताईनं तुम्ही सुद्धा संकल्प करा, तुमच्या मालकाला जर शुगर असेल तर तुम्ही सुद्धा जामून खाणार नाही. सुद्धा म्हणत नाहीत, खाणार. तो आमचा हक्क आहे. खाणार ते खाणार. म्हणणार बंडीचे बाप्पा तुम्ही खाऊ नका, तुम्हाला साखर इकडा ना, मीच खाते तुमच्यावरचे, मीच खाते. गंमत द्या सोडून. पतिव्रतेचं ताकद फार मोठी आहे माझ्या ताईंनो. मंदोदरी माता महान पतिव्रता आहे. रागात आली, माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. हे का सांगते मी तुम्हाला? राम आणि रावणातला फरक सांगायचा आहे. एवढा दुष्ट रावण पण त्याच्या हाताने दगड करलाय. ती नामाची महती सांगण्यासाठी उदाहरण सांगते, समजावं. कुणीतरी बोललं, हे माते तो तिथे दगडावर बसलेला आहे ना, तो तुमच्या पतीचा हत्यार आहे. मंदोदरी माता मागच्या बाजूने आली, रामाच्या समोरून नाही, मागच्या बाजूने आली. राम एका दगडावर बसलेले होते, मागच्या बाजूने आली. तिची सावली रामाच्या पायाजवळ पडली. राम तटकन उठून उभे राहिले आणि हात जोडले. राम म्हणतात, आई कोण आहेस तू? रामाला माहिती नव्हतं ती मंदोदरी रावणाची पत्नी आहे म्हणून. आई कोण आहेस तू? रागात असलेली मंदोदरी आई या एका शब्दात शांत झाली. त्या शब्दाची ताकद आहे. आई तू कोण आहेस? शांत झाली. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. भगवंतांना हात जोडले, आई मला माफ कर बरं, तुझं सौभाग्य मी मारलं, मला माफ कर. तुझा पती बलवान होता, शरीरवान होता, धैर्यवान होता, ब्रह्माचा वंशज होता, पण अधर्मानं वागला आई, म्हणून मला मारावा लागला ग, मला माफ कर. मंदोदरी माता म्हणते, तपस्वी तुला कोसण्यासाठी, तुला शाप देण्यासाठी नाही आले मी इथं. भगवान बोलले, मग तू आई कशासाठी आलीस इथे? ती मंदोदरी सांगते, हे तपस्वी मला माहितीये माझ्या पतीच्या भुजामधलं बल, मला माहिती त्याचं शौर्य, काय ताकद आहे त्याच्यामध्ये. 33 कोटी देवांना तो बंदी शाळेमध्ये टाकतोय, 9 ग्रहाच्या पायऱ्या करतोय, कुबेराच्या कॉलरला पकडून असं तो खाली आणतोय. असा माझा पती आहे. पण असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, की माझ्या पतीला तुझ्या हातानं मारावं लागलं, ते पाहण्यासाठी मी इथे आले. भगवान बोलले, आई मग तुला कळालं का माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी बोलली, हे तपस्वी इथं आल्याबरोबर तर मला कळालं तू काय विशेष आहे, माझा पती कुठे काय कमी आहे ते कळालं मला. आई मला सांग ना, तुला माझ्यात काय विशेष दिसलं, तुझ्या पतीमध्ये काय कमी दिसलं? उत्तर कान देऊ नये का, म्हणजे राम आणि रावणातला फरक कळेल आपल्याला. मंदोदरी बोलते, हे तपस्वी 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्या रावणाला काहीच कमी नाहीये. 80,000 पत्न्या आहेत त्याच्या, माझ्यासारखी पतिव्रता नारी त्याची पटराणी आहे. एवढं सगळं असताना त्यानं परस्त्रीवरती वाईट नजर ठेवली.
परस्त्रीचं त्यांना अपहरण केलं आणि वनवासाच्या पत्नीला चोरून आणून तिला पत्नी बनवण्याचा हट्ट केला. हा माझा पती आहे आणि तपस्वी तू एक आहेस. परस्त्रीची सावली पडली, तू उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास, हाच फरक तुझा आणि माझ्या पतीमध्ये. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल राम कोण आहे, रावण कोण आहे. आज कोणीच रावणाचं नाव घेत नाही. सोन्याची लंका होती त्याची, पण ज्यानं झाडाची साल अंगाला लपेटून घेतली असा वनवासी राम, त्या रामरायाचा प्रत्येक जण जय जयकार करताय. टाळकरी शांत राहतील, बसलेल्या लोकांनी जरा जोरात जय जयकार करा. असं वाटलं पाहिजे की 22 जानेवारी आजच आहे तुझा. प्रभू रामचंद्र भगवान की. बसलेले लोक जरा जोरात म्हणा. चार्जिंग फुल आहे का उतरली? जोरात. प्रभू रामचंद्र भगवान की. फक्त जय म्हणा तुम्ही जोरात. प्रभू रामचंद्र भगवान की. सीता मैया की. लक्ष्मण भैया की. प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. एकदा ताकदीनं प्रभू रामचंद्र भगवान की. प्रभू रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. काय घोटाळा केला म्हणजे काय घोटाळा झाला. रावणाचा जय जयकार आपल्याला करायचा नाही, रामाचा करायचा आहे. हो असं नका करू. फसवलंय मी तुम्हाला. इथे फसलात ते फसला, दुसरीकडे कुठे फसवू नका. चला, राम म्हणजे सद्गुणांचा विकास आहे, रावण म्हणजे दुर्गुणांचा संग्रह आहे. पण असा दुष्ट रावण तो जेव्हा दगडाला रामाची शपथ घालतोय तो दगड सुद्धा तरतोय. रावणापेक्षा कितीतरी बरे आहोत आपण, कितीतरी बरे आहोत. मग जर देवाच्या नावानं दुष्ट एखादा देवाचं नाव घेतून पाण्यावर दगड तरतोय तर आपण देवाचं नाव घेऊन का तरणार नाही. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या नामाची किमया महिमा आगाध आहे. वेळ संपली आपली माझ्या ताई दादांनो. शेवटचं सांगेन मी तुम्हाला, भगवान परमात्माचं नाम घ्यावं आणि आपण आपला विकास करून घ्यावा, आपण आपलं कल्याण करून घ्यावं. इहलोक परलोक कुठल्याही प्रकारचं सुख दुःख असेल तर त्या सगळ्याच्या परे आपल्याला घेऊन जातं भगवंताचं नाम. बोललं माझं कान देऊ नये का. संसारिक जीवांना व्यावहारिक गोष्टींची फार आस असते, अपेक्षा असते. व्यवहारातलं मिळेल आपल्याला, आरोग्य बिघडलं दुरुस्त होईल, नाव पाहिजे नाव होईल, धन पाहिजे धन मिळेल, सगळं मिळेल. पण भगवंताचं नामस्मरण करा, सगळं काही प्राप्त होईल आपल्याला. आपल्या जीवनामध्ये जी दुःख येतात ती पापाची फळं घेऊन येत असतात. म्हणजे पाप त्या रूपानं येतं. देवाचं नाव घेतलं की पाप कमी होतं आणि पाप कमी झालं की दुःख नष्ट होतं किंवा दुःख कमी होतं. खऱ्या अर्थानं आपण सुखी होतो. भगवंताच्या नामाची किमया. आपण युट्यूबवरती पाहत असाल, वृंदावन मध्ये खूप मोठे महान साधू आहेत. प्रेमानंद महाराज त्यांचं नाव आहे. कदाचित आपल्यातली बरीच लोक त्यांना फॉलो करत असतील. दुर्गा उत्सवाच्या अगोदर त्यांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात मला प्राप्त झाला. भाग्यवान समजते मी कधी कधी स्वतःला की महाराजांचं दर्शनासाठी वृंदावनला गेलो आम्ही. जवळजवळ 8-9 महिन्यापासून मी त्यांना फॉलो करत होते. खूप त्यांची वाणी प्रभावी आहे आणि मग इच्छा झाली माझी की आपणही वृंदावनला जावं. तसं तर त्याच्या अगोदर मी वृंदावनला गेलेली आहे, पण महाराजांच्या बद्दल माहिती नव्हतं मला जास्त काही. पण युट्यूबला पाहत गेले तर महाराजांच्या बद्दल आवड निर्माण झाली आणि दुर्गा उत्सवाच्या अगोदर मी वृंदावनला गेले. महाराजांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. महाराजांच्या समोर भजन गाण्याची संधी मला मिळाली. आणि जेव्हा मी भजन गात होते ना तेव्हा महाराज रडत होते. ही माझ्या जीवनातली अविस्मरणीय सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती माझ्या जीवनातली. कारण आम्ही जायच्या अगोदर कुरेकर बाबा सुद्धा जाऊन आले होते. श्रद्धेय या वारकरी संप्रदायाचं वैभव, श्रद्धास्थान गुरुस्थान असणारे की ज्यांच्यामुळे हा संप्रदाय आहे, तर बाबा सुद्धा जाऊन आले होते. नंतर आम्ही काही दिवसांनी गेलो, दर्शन घेतलं महाराजांचं. आणि त्या महाराजांचं मी का सांगते तुम्हाला, तर प्रेमानंद महाराजांना 17 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीत. दोन्ही पण नाहीत. बरं, तुम्ही म्हणाल एक तरी असेल नाही, दोन्ही पण नाहीत. दोन्ही किडण्या नसताना 17 वर्षापासून एखादा माणूस जिवंत आहे आणि ताकदीनं अध्यात्म सांगतायत, याचा अर्थ काय. कुणीतरी त्यांना विचारलं, बाबा दोन्ही किडण्याने तुम्ही जिवंत कसे आहात. त्यांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. माझी एक किडनी राधा आणि दुसरी किडनी कृष्ण. ऐका बरं, भारतातला
असा एकही मोठा माणूस त्यांच्याकडे जायचा राहिलेला नाही. सर्व सिनेस्टार, क्रिकेटपटू, विराट कोहली काही दिवसापूर्वी जाऊन आले. सगळे भारतातली मातापर्यंत सगळेच जातात. परदेशातली लोक रोज त्यांच्याकडे भीड आहे, परदेशातल्या लोकांची त्यांच्या दर्शनासाठी. परदेशातले येतात ना म्हणलं, पाकिस्तान मधले मौलाना सुद्धा त्यांच्याकडे जाऊन आले. म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे. असे महात्मे, ते महात्मे फक्त राधा 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 शब्दाचा उच्चार करतात आणि चेहऱ्यावरचं जर तेज पाहिलं तर 2.5 वर्षाच्या लेकरासारखं तेज आहे. ते ज्या वाटेवरनं जातात ना, त्या वाटेवरची माती लोक उचलून कपाळाला लावतात. अगदी बैरागी महात्मा आहेत. खरंच कधीतरी तिथं जरी नाही जाणं झालं तुम्हाला तर मोबाईलवरती त्यांना सर्च करा, समाधान होईल तुमचं. हे का सांगते मी तुम्हाला? दोन्ही किडण्या नसणारा महात्मा ऊर्जेनं जगतोय. कशाची ताकद आहे? भगवंताच्या नामाची, राधा नामाची. म्हणून तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. मी अभंगाचा अर्थ पहिले सांगितला होता तुम्हाला की भुंगा दूरवरून कमळाचा सुगंध घेण्यासाठी येतो, पण कमळाला त्याचं महत्व कळत नाही. माते तृण बाळा दुधाची ते गुढी, आईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्या दुधाचं महत्व गवताच्या काडी एवढं सुद्धा आईला नाही, त्याचं महत्व बाळाला आहे. शिंपल्यामध्ये मोत्याचा जन्म होतो, पण त्या शिंपल्याला मोत्याची किंमत नाही, त्या मोत्याची किंमत धारण करणाऱ्याला आहे. तसं देवा, नाम तुझं आहे, पण तुझ्या नामाचं महत्व तुला कळत नाही. आम्हीच ते प्रेम सुख जाणो, ते आम्हालाच कळतंय. आता वेळ संपली, पण एक वाक्य माझं ऐका. मोत्याला धारण करणारा जर नसता तर मोत्याला काही किंमत राहिली असती? मोठ्यानं सांगा. नाही. बाळच नसतं, ताईच्या दुधाला काही किंमत राहिली असती? भुंगाच नसता तर कमळाच्या सुगंधाला किंमत राहिली असती? आणि भक्तच नसता तर देवाच्या नावाला काही किंमत राहिली असती? नाही. पैसे तुझे ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो, विठोबा सप्ताहाचा पहिला दिवस आहे. उद्यापासून कथेला भरभरून हजेरी लावा, कीर्तनाला बहुसंख्येने उपस्थिती लावा. हा मंडप 2 दिवसात भरला पाहिजे. आणि कीर्तनकाराचं किंवा नियोजकाची पूर्ण सूचना झाल्याशिवाय कुणीच उठू नका. एवढं सगळ्यांना सहकार्य करा. नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं मी तुमची जास्त घेतली, त्याच्याबद्दल माफी असावी. वयस्कर माणसं आहेत, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही. बरं, कुणाला झोपेचाही त्रास असतो, माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी. सगळ्यांची इथे इच्छा आहे की प्रेमानंद बाबांच्या समोर मी भजन गायलं, ते तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं. खरंच मला आनंद वाटला की तुमची सुद्धा अंतकरणाची किती सात्विकता आहे हे माझ्या लक्षात आलं. असो, आता म्हणजे थोडस आपल्याला वेळेला घाबरायचं काही कारण नाही, कारण समोरच बसलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही चिंता आणि काळजी करायचं. एकदा साहेबांसाठी टाळी वाजूयात आपण. आणि साहेबांना आमची विनंती असेल, उभ्या इथे जो वारकरी संप्रदायाचा माहोल आहे ना, बस आपल्यासारखी मंडळी आम्हाला सहाय्यभूत असावी की जेणेकरून ज्ञानोबराय तुकोबरायांचं जे विचाराच्या प्रसार प्रचाराचं जे आम्ही काम करत आहोत, बस तुमचंही आम्हाला सहकार्य मिळालं तर माऊलींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांनाही प्राप्त होईल आणि या उभ्या भारतभूमीचं कल्याण होईल. म्हणून वा वा, संप्रदायाची आवड सुद्धा गायन करतात ते ताई. वा वा ताई गायन करतात, गायन. बाप रे बाप, म्हणजे आता मला तर एवढं ऐकून कौतुकच वाटायला लागलं. पुन्हा एकदा आपण साहेबांचं नाव काय? शीतल कुमार बल्लाळ, PI साहेब, बल्लाळ साहेब, त्यांच्यासाठी आम्ही स्वतः सगळी गायक वादक महाराज मंडळी चालू आहे. आणि आता प्रेमानंद बाबांच्या समोर जे मी भजन गायलंय ना, साधं आहे, सोपं आहे. राधा राधा याच्या पलीकडे दुसरं काही गाताच येत नाही, तिथे फक्त राधाच म्हणावं लागतं. तर ते भजन मी गाते. भजन गाण्याच्या अगोदर सगळ्यांना माझी विनंती, गुरुजींचा जो माणस आहे, माऊलीचं मंदिर माजलगाव मध्ये उभं राहिलं पाहिजे. बस त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र या. मग केवळ फक्त व्यापारी वर्गच नाही तर सर्वसामान्याच्या घरातून सुद्धा देणगी जमा झाली पाहिजे, कारण माऊली सगळ्यांचे आहेत. प्रत्येकाला जर माऊलीचा आशीर्वाद घ्यायचा असेल की माझंही लेकरू, माझ्या लेकराच्या डोक्यावर माऊलींचा हात लागावा,
असं वाटत असेल ना, तर प्रत्येक त्या माई माऊलीनं, दादा बाबा काकांनी एकत्र या. आणि अपेक्षा काय दुसरी गुरुजींची, माऊलींचं मंदिर व्हावं, त्या मंदिराच्या माध्यमातून गुरुजींचं नाव अजरामर राहील आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. माजलगाव नगरीमध्ये एक अद्भुत विकास आणि क्रांती होईल. म्हणून सगळ्यांनी त्या मंदिरासाठी सहकार्य करा, योगदान द्या, दान द्या, दक्षिणा द्या, मदत करा. दुसरी गोष्ट अशी, आपल्याकडे जी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, त्या संस्था कल्याण समिती संस्थांच्या अंतर्गत आहे, तर त्या संस्थांचाही आपण विकास करत आहोत लोकवर्गणीतून. तर कल्याण समिती संस्थानाने आपल्याकडे ज्या 300 मुली शिकतात, आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत, त्याही मुलींच्या शिक्षणामध्ये जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल तर तुमची मदत मी स्वीकारेन. महाराष्ट्रभरातले लोक मला मदत करतात, माझ्या जिल्ह्यातल्या माणसांनी मला का मदत करू नये हा प्रश्न मनाला विचारा. आणि कीर्तन झाल्यानंतर आपल्या सुद्धा संस्थेला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. दात्याचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. एवढ्या गोष्टी नोंद घ्या. आणि बाबांच्या समोर जे मी भजन गायलंय ते भजन गाते. फक्त राधा राधा आहे ते भजन तुम्ही पण माझ्यासोबत म्हणू शकता. राधा 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 आणि अजूनही तुम्ही युट्यूबला जाऊन तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्ही सुद्धा करता. सुंदर टाळी वाजवा आणि या भजनात एवढे रंग मारा की आपण विसरलं पाहिजे स्वतःला. राधा 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 रडू येईल तुम्हाला, कारण तिथे वातावरण एवढं राधामय असतं की दुसरा विषयच नाही. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. ज्ञानेश्वरा Hey,
दुखल तेच उठल. श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल व्यापारी महासंघ पत्रकार बांधवाच्या सर्व आयोजनांना हा भव्य कीर्तन महोत्सव तपपूर्ती सोहळा. या तपपूर्ती सोहळ्याचं प्रथम दिवसाचं कीर्तन पुष्प महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार स्वनाली दिदी करपे यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळी वाजूया. भागवत संप्रदायातील ही एक खूप मोठी पर्वणी आहे. अनेक जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये भोगते माणसं असतात. यापैकी एक परमार्थिक भोग सांगण्याचं तात्पर्य बऱ्याच दिवसाचं मानस होतं या महोत्सवामध्ये दिदीचं कीर्तन व्हावं. याच्या अगोदर बऱ्याच वेळेस फोन पण केला, पण हे सर्व वातावरण जमून असलं पाहिजे. खूप मोठ्या वक्त्याला जर बोलवायचं असलं तर त्याच पद्धतीचं स्टेज लागतं. तर आजचं कीर्तन पुष्प अगदी माजलगावकरांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे. आणि दिदीनं आपल्याला पूर्व कल्पना दिली. रामलल्लाच्या मंदिराची सर्वांना देशवासियांना उत्सुकता लागलेली आहे. या आनंदामध्ये प्रत्येक जण सामील होणार आहे. विशेषतः करून दिदी आमच्या माजलगावकर पारमार्थिक एवढे भोगते आहेत. काही काही माणसं गाणं ऐकण्यासाठी येतात. तुमचं गायन काय? बरेचसेच इथं गाणं ऐकण्यासाठी आले. लक्षात ठेवा, लता दिदी गेल्या आणि सोनाली दिदी आले. माणसं गाण्याने वेड लागलेले माणसं बरेच असतात. एक छोटस उदाहरण सांगतो गाण्याचं आणि कीर्तन पूर्ण सूत्रसंचलन पूर्ण करतो. एका महात्म्याची आई वारली आळंदीमध्ये, आम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना. आणि आई वारली असताना शहरामध्ये स्वतःचं अंत्यविधीचं सामान स्वतःलाच घेऊन यावं लागतं. काही काही परिस्थिती अशी असते. अंत्यविधीचं सामान स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि वसंतराव देशपांडेंची नाट्यगीत लागली होती. तो गायक होता. नाट्यगीत ऐकता ऐकता 4 नाट्यगीतं अंत्यविधीचं सामान हातात घेऊन ऐकत उभा राहिला. आई विसरावी गाण्याच्या पुढं. काय ताकद असेल गाण्याची. आज आमचे माजलगावकर तुमच्या गाण्याने स्वतःला विसरून गेलेले आहेत. दिदीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. विशेषतः करून मी दिदींना ट्रॉफी देण्यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि या कीर्तन महोत्सवाचे उपाध्यक्ष आणि या कीर्तन महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष रवींद्रजी कानडे सर, सुरेंद्रजी रेदासने आणि अच्युताप्पा लाटे यांना विनंती करतो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. शीतल कुमार बल्लाळ साहेबाबद्दल बोलायचं झालं तर जगद्गुरु तुकोबरायचे कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यायचे. जगद्गुरु तुकोबरायचं कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यायचे. म्हणून धर्म टिकून राहिला. आजचे अन्नदाते येण्याप्रमाणे आहेत. आजचे सकाळचे नाश्त्याचे अन्नदाते सुभाषराव गणपतराव गडदे, सुभाषराव जनार्दनराव कोळपकर यांचं सकाळचं नाश्त्याचं अन्नदाते आहेत. दुपारचे अन्नदाते मैत्री ग्रुप आणि संध्याकाळचे अन्नदाते मैत्री ग्रुप. या मैत्री ग्रुपनं जवळपास 5 पंक्ती दिलेल्या आहेत. विशेषतः करून आजचं कीर्तन सौजन्य रामेश्वर वस्त्र भांडार यांच्या विद्यमानाने हे आजचं कीर्तन सौजन्य. विशेष करून उद्याचे कीर्तनकार महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार. उद्याच्या कीर्तनकाराला एकच पाय आहे, अपंग आहे. खूप मोठी व्यक्ती आहे. लक्ष्मण महाराज पाटील यांचं कीर्तन होणार आहे. हे मंडप भरलं पाहिजे. माझं स्वप्न फक्त मंडप भरण्याचं आहे. गड्या मंडप भरला तर समाधान आहे. प्रत्येकानं उद्याच्याला 5, 4, 10 माणसं घेऊन या. तुम्हाला 1-1 किलो साखर देऊ आपण. 100% देणार. पुढंच पोत ठेवून देऊ. माणसं घेऊन या, नाव नोंदणी करून टाका. जाता जाता तिथं समोर टेबल आहे. ज्यांना कुणाला या महायज्ञासाठी सहकार्य करायचं असेल
त्यांनी त्या टेबलवर आपले नाव नोंदणी करून पावती बुक फाडायचं बरं का. हा कार्यक्रमाला 25 लाख रुपये खर्च आहे. 25 लाख रुपयाचा कार्यक्रम आहे. फक्त आत्मविश्वासाने उभा केलाय, सर्वजण सहकार्य करतील म्हणून. आणि पहिल्या शब्दामध्ये आम्हाला आपल्या माजलगाव नगरीचे उद्धार अंतकरणाचे नारायण अण्णा डग यांनी 3,51,000 रुपये दिलेले आहेत. पहिल्या शब्दामध्ये यश आल्यामुळं आम्ही ही उडी टाकलेली आहे. बरेच जण धावपळ करून जीवाचं रान करून पळणारे माणसं आहेत. त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग गिराईक सोडून कुठं सुद्धा जात नाही, पण आज दिवसभर गेली 1 महिनाभर पळपळ करतात स्वतःचं काम धंदे सोडून. 1-1 रुपयाच्या पाठीमागं पाळणारा हा व्यापारी वर्ग आज धर्मासाठी झगडतोय. आणि धर्मासाठी जर झगडणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जर तुमच्यासारखे माणसं असल्याच्या नंतर निश्चितच एक दिवस धर्म उच्च स्तरावर जाईल, लक्षात ठेवा. याच्यासाठी सर्वांचं तन मन धनाने सहकार्य असलं पाहिजे. चलत चलत या मंडपामध्ये कागद जर पडला असला, एवढा जरी उचलून खिशात ठेवून बाहेर ठेवू लागला, ही सुद्धा धर्मच आहे. हे सुद्धा धर्मच आहे. नाही तर चलत चलत चटई उचकू नका म्हणजे बरं. हो, उचपिलीच्या कार्यक्रमामध्ये लय बेजारी होते, तुम्हाला काय सांगू. विशेषतः करून उद्याचे अन्नदाते बरं का. उद्याचे अन्नदाते असे आहेत: प्रवीण विठ्ठलराव आंभुरे पाटील, खळवट लिमगाव. नाश्त्याचं अन्नदान आहे, दुपारचं अन्नदान आहे मैत्री ग्रुप, आणि संध्याकाळचं अन्नदान आहे मैत्री ग्रुप. येण्याप्रमाणे की उद्याचे कीर्तन सौजन्य आहे सुनंदाबाई गंगाभिषणबाई थावरे पाटील आनंदगावकर यांचं उद्याचं कीर्तन सौजन्य आहे. दीदीबद्दल आप्पा 2 शब्द बोलणार आहे, थोडस ऐकून घ्या. एकच दीदी, किनकिन वाजे टाळ, किनकिन वाजे टाळ, मृदंगावर पडले थाप, आणि तुमच्या गायनाची या सगळ्या श्रोत्यावर पडली छाप, या श्रोत्यावर पडली. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य रामेश्वरजी महाराज मते यांनी आज हजेरी लावली. दसरा विशेष मदन गुरुजी कदम गुरुजी यांनीही हजेरी लावली. धन्यवाद. पखवाज वादक बाजीराव महाराज काळे यांच्यासाठी जोरदार टाळी. माऊली महाराज लिंगे हे कलाकार दररोज आहेत आणि कलाकार पुन्हा अजून बदलून दररोज येणार आहे. अजून एक विनंती तुम्हाला, माणसाने दान केलं पाहिजे. कोणताही कार्यक्रम दानाशिवाय यशस्वी होत नाही असं म्हणलं जातं. शरीर स्वच्छ होतं स्नानाने, शरीर स्वच्छ होतं स्नानाने, मन स्वच्छ होतं नामाने, तन स्वच्छ होतं धानाने, आणि धन स्वच्छ होतं दानाने. म्हणजे आपण जर धन दिलं एखाद्या चांगल्या गोष्टीला तर दिलं पाहिजे. कबीरदासजीने म्हणलं, चिडिया चोच भरली धने ना घटे ना नीर, धन दे घटे ना धन कह गए दास कबीर. म्हणजे तुम्ही दान द्या, म्हणजे हे जे कार्यक्रम यशस्वी करायचा आहे तर सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, एवढंच विनंती करतो. रामकृष्ण हरी. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. उद्याचा कथेचा टाइम 1:30 वाजायचा आहे. 1:30 वाजता कथा आहे उद्याच्याला.